नमस्कार मंडळी, मी शिवानी. तुमच्या सात्विक आहार या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी बनवतेय अगदी सोपी आणि टेस्टी तिळाची बर्फी किंवा आपण तिळाच्या वड्या म्हणूया. तिळाच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघूया. त्यासाठी 1 वाटी तीळ भाजून घेऊया आपण. मी ह्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलंय. तुम्ही घरातली कोणतीही वाटी घ्या आणि त्याने हे सर्व साहित्य मोजून घ्या. 1 वाटी गावरान तीळ घेतली आहे. तिला आपण अगदी कमी गॅसवर थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे. कढईत आपण अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहे. त्याला थोडंसं कलर येईपर्यंत म्हणजे त्याचे टरखल मोकळे होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडीशी साईडला काढून ठेवली आहे कारण ती आपल्याला तशीच वापरायची आहे. त्यानंतर शेंगदाण्याचे टरखल काढून घेतले, ते पण त्यात टाकूया आणि त्याला पल्स मोडवर फिरवून घेऊ. मिक्सचर तुम्ही बघू शकताय, काही तीळ सगट राहिले, काही अर्धे झाले, असंच हवं आहे आपल्याला. त्यानंतर कढईत 1 वर तूप घेऊ आणि त्यात 3/4 कप म्हणजे पाऊण वाटी गूळ घेणार आहे. गूळ वितळल्यानंतर मिक्सरमधून काढलेला तो कूट आणि थोडीशी अख्खी तीळ आपण त्यात मिक्स करून देणार आहे आणि त्याला कंटिन्यू हलवत राहायचं. एकजीव झाल्यानंतर आपण प्लॅटफॉर्मवर थोडंसं तुपाचा हात लावून घेणार आहे आणि त्यावर ते काढून घ्यायचं आहे. लगेचच ते स्प्रेड करून त्याला थोडा गोलाकार किंवा चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करायचा. पण थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पाहिजे तसं थापता येणार नाही. त्यानंतर मी इथे थोडे काजू बदामचे काप टाकते. थोडे जाडसर ठेवलेत तरी चालतील आणि थोडंसं पिस्ता वरतून पिस्त्याचे पण काप करून घेतले. ते टाकल्यानंतर लगेचच त्याला प्रेस करायचं म्हणजे ते चिटकतात, त्याला वरती निघून येत नाही. हेच मिश्रण जरा जास्त थंड झालं तर तुम्ही याचे लाडू सुद्धा वळू शकताय. त्याला मी थोडंसं लाटण्याने लाटून घेते म्हणजे काजू बदामचे पीस आपण थोडेसे जाडसर ठेवले तर मग ते कट करताना वरती येणार नाही. थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्याला कापून घेऊया. वड्यांचा शेप तुम्हाला हवा तसा तुम्ही कापू शकताय. गार होईपर्यंत पण ठेवायचं नाही कारण ते आपल्याला नीट कापता येणार नाही. कट करून झाल्यानंतर एक उचटणी घेऊन त्याला फक्त जागेवरून थोडंसं हलवून ठेवायचं आहे. ते ओट्याला चिकटणार नाही. तुम्ही वडी बघू शकताय, मी थोडीशी पातळ केली आहे. तुम्हाला थोडी जाड ठेवायची असेल तर जाड ठेवली तरीही चालेल. ह्या संक्रांतीला ही तिळगुळ वडी किंवा बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आहे किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामला सुद्धा DM करू शकताय किंवा तुमच्या रेसिपीचा फोटो तुम्ही स्टोरीला अपलोड करून मला टॅग करू शकताय. भेटूया आपण परत अशाच रेसिपी